हॅलो हाय एव्हरीवन। तर आम्ही निघालोय स्नोई माउंटन्सला। सिडनी पासून साधारण 5.5 तास लागतील इथे पोहोचायला। आणि स्नोई माउंटनची गंमत म्हणजे अशी आहे की त्याला ऑस्ट्रेलियन आल्प्स असं म्हटलं जातं। असं का म्हटलं जातं कारण जून पासून या जे डोंगर आहेत त्यांच्यावरती सप्टेंबर एंड पर्यंत भरपूर बर्फ पडतो आणि छान बर्फामध्ये खेळण्याची जी मजा आहे, स्की ऍक्टिव्हिटीज आहेत, स्नो बोर्डिंग आहे, हे सगळं करण्यासाठी सगळे पर्यटक तिथे भरपूर गर्दी करतात। सगळ्या वीकेंड्सना तुफान लोक इकडे जातात आणि स्पेशली स्कूलचे हॉलिडेज इथे बुकिंग सगळं फुल असतं। तर आता आमच्या सुट्ट्यांचे शेवटचे 2 दिवस उरलेत म्हणून आम्ही पण निघालोय स्नोई माउंटनला। आणि स्नोई माउंटनची अजून एक खासियत आहे ती म्हणजे इथला जुलै मधला क्रिसमस। तर ती काय आहे कारण ऑस्ट्रेलियामध्ये सदर्न हेमिस्फिअर मध्ये असल्यामुळे कडक उन्हाळ्यामध्ये क्रिसमस येतो। तर 25 डिसेंबरला इतका उन्हाळा असतो की आपलं जे क्रिसमसचं सेलिब्रेशन असतं त्याच्यामध्ये आपण छान क्रिसमस प्रिंटेड स्वेटर्स म्हणा किंवा त्यांचं क्रिसमस टिपिकल जे लंच असतं ते म्हणा किंवा अशा अनेक गोष्टी। तर युरोपातल्या लोकांना तर खूपच या गोष्टींची सवय असते आणि वातावरण एकदम उन्हाळ्याचं असल्यामुळे या खूपशा गोष्टी मिस केल्या जातात। तर मग ते काय करतात की या ऋतूमध्ये थंडीमध्ये जेव्हा त्या स्नोई माउंटन्सवरती भरपूर बर्फ पडतो तिथे जाऊन हा व्हाईट क्रिसमस किंवा जुलै मधला क्रिसमस युरोपातली लोक तिथे जाऊन स्पेशली सेलिब्रेट करतात। तर आपणही आज तिथे जाणार आहोत आणि आज आपण काय काय करणार आहोत ऍक्टिव्हिटीज आणि बर्फात खेळायला किती मजा येणार आहे, चला बघूया। तर आम्ही आता पोहोचलोय स्नोई माउंटनला आणि माझ्या मागे तुम्हाला दिसत असतील हे बर्फानी भरलेले डोंगर। आम्ही आता आज नुसतंच बर्फामध्ये खेळणार आहोत आणि मस्त उद्या आम्ही इथे एक नवीन अल्पाईन कोस्टर रोलर कोस्टर सारखी राईड आहे ती करणार आहोत। आणि आज आता आपण थोड्या वेळाने वरती जाऊन बघूया काय काय आहे, केवढा बर्फ पडलाय। तर ह्या वर्षी इथे नाविन्य म्हणून एक अल्पाईन कोस्टर त्यांनी नवीन चालू केलेलं आहे। तर बर्फामध्ये तुम्हाला एक छान कोस्टर राईड घेता येते ज्याच्यामध्ये कार्ट आहे आणि त्याला स्वतः आपण कंट्रोल करू शकतो। बाकीच्या रोलर कोस्टरमध्ये स्पीड हा आपल्याला कंट्रोल करता येत नाही आणि ती खूप उलटपुलट होऊन जाते। तर ह्याच्यामध्ये असं नाही आहे, आपण ही सुरू करून आरामात हळूहळू बर्फामधला व्ह्यू सगळा एन्जॉय करत ही कोस्टर आपण एन्जॉय करू शकतो। हॅलो, तर आम्ही आलोय स्नोई माउंटनला आणि आता आम्ही आमच्या अकोमोडेशन वरती पोहोचलोय। तर एवढी थंडी आहे बाहेर, एवढी थंडी आहे म्हणजे ऑलमोस्ट मायनस मध्ये टेम्परेचर असल्यासारखं फील होतंय। बर्फ तर खूप आहे, आपण बघितलाच बर्फ आधीच्या ह्याच्यामध्ये आणि त्यामुळे चहाची इतकी गरज आहे आणि आपल्या भारतीय लोकांना तर 2 वेळा चहा लागतोच आणि भारतासारखा चहा सगळीकडे अवेलेबल कुठेही मिळत नाही। बऱ्याचशा कंट्रीजमध्ये आपण फिरायला जातो, सगळं बघायला जातो, पण इतक्या थंडीमध्ये ज्याची गरज असते तो चहा कधीही मिळत नाही। त्यामुळे इथे आम्ही हे गंमत केली आहे। इथल्या बऱ्यापैकी मॉटेल्सना वगैरे ही सोय मिळते। तर इथे पण आहे, अवन आहे, वरती गॅस स्टॉप आहे। हे किचनेट बऱ्यापैकी मॉटेल्सना अवेलेबल असतं ऑस्ट्रेलियामध्ये आणि तुम्हाला बेसिक कटलरी वगैरे सगळी सामान मिळतं। तर आम्ही काय करतो की हे आमचं गाळणं, त्याच्यानंतर आलं, सुरी, या किसणी, आलं किसायची छोटी, हे सगळं आम्ही घेऊन येतो आमच्या बरोबर आणि मग आपला घरातला
जो चहा असतो घरी केलेला तसा चहा थोडासा जुगाड करत करत आम्ही बनवतो. चला आता आम्ही एन्जॉय करतो आमचा चहा आणि तुम्हाला सगळ्यांना भेटतो परत थोड्या वेळाने. हॅलो, हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आम्ही आहोत स्नोई माउंटनमध्ये आणि तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे हे छानसं छोटंसं केबिन आम्हाला मिळालं होतं राहण्यासाठी काल. आणि आता आमचा मुक्काम इथला संपलाय आणि आम्ही आता चाललोय मस्तपैकी स्नोई माउंटन्समध्ये थ्रेडबो म्हणून जे ॲडव्हेंचर सेंटर आहे स्नोचं, तर तिथे नवीन अल्पाईन कोस्टर सुरू केलेलं आहे. तर ते बघायची आज खूप जास्त एक्साइटमेंट आहे. तर चला आता मी माझ्याबरोबर तुम्हाला घेऊन जाणार आणि दाखवणारे अल्पाईन कोस्टर कशी आहे. बाय बाय. हॅव अ नाईस टाइम. Here we go. Woohoo! Woohoo! तर हे स्नोई माउंटन्स इन्फॉर्मली ज्याला स्नोईज असं म्हटलं जातं, तर ते न्यू साऊथ वेल्स राज्याच्या अगदी दक्षिण भागामध्ये येतात आणि इथे एक मोठी माउंटन रेंज आहे ज्याच्यामुळे ह्याला ऑस्ट्रेलियन ॲल्प्स असं म्हटलं जातं. आणि ह्याच्यातले बरेचसे पीक्स जे आहेत ते साधारण 7,000 फूट उंचीपेक्षा सुद्धा जास्त आहेत. आणि सर्वात उंच जे त्यातलं पीक आहे ते आहे माउंट कोझिएस्कू. तर हे माउंट कोझिएस्कू नॅशनल पार्कच्या आतमध्ये येतं. त्यामुळे स्नोई माउंटन्सला येताना इथे प्रमुखतः 2 स्की रिसॉर्ट्स आहेत, जे की एक आहे थ्रेडबो आणि एक आहे पेरिशर. तर इथे येण्यासाठी तुम्हाला माउंट कोझिएस्कोला येण्यासाठी नॅशनल पार्क जे आहे कोझिएस्को त्याचा पास घ्यावा लागतो प्रत्येक गाडीला आणि मग तुम्ही इथे पोचता. दरवर्षी साधारण इथे 7 लाख ॲव्हरेज लोक जी आहेत ती व्हिजिट करतात. आणि 4 महिन्याचा सीझन जर का पकडला जून ते सप्टेंबर, तर ह्यामध्ये जवळपास दिवसाला 5,800 लोक इतकी इथे व्हिजिटर्स असतात. आणि खूप लोक, जसं मी आधी पण म्हणाले की स्की आणि स्नो बोर्डिंग या मेन ॲक्टिव्हिटीजसाठी जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये इथे खूप सर्वात जास्त गर्दी आपल्याला बघायला मिळते. याच्याशिवायच इकडे छोटे छोटे लेसन्ससुद्धा देत असतात. काही भागामध्ये थ्रेडबो स्की रिसॉर्टच्या तुम्हाला छोट्या प्रमाणामध्ये जे स्की ॲक्टिव्हिटीज शिकवण्याचे छोटे लेसन्स किंवा स्नो बोर्डिंगचे छोटे लेसन्ससुद्धा घेता येतात. फक्त त्याचं बुकिंग आधी करायला पाहिजे आणि त्याचे टायमिंग्स तुम्हाला फॉलो केले पाहिजेत.
ही जी नवीन अल्पाईन कोस्टर राईड होती ती आम्ही खूप एन्जॉय केली आणि याशिवाय आम्ही स्नोमध्ये खूप खेळलो, खूप मजा आली आणि आमचा हा सगळा जो स्नोई माउंटनचा एक्सपिरियन्स होता आम्ही सगळा तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला. तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असे छान छान व्हिडिओ येत राहतील ते पाहण्यासाठी मला फॉलो नक्की करा. तर थँक्यू फॉर वॉचिंग आणि पुन्हा अशाच एका छानशा भागात भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.